Hello everyone, you are welcome on YouTube channel Learn for Knowledge. Dear students of 8th standard, today we are going to learn Golden Chain poems, side questions and answers and English workshop. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गोल्डन चेन ही जी काही पोएम आहे या पोएमच्या साइडला आणि या पोएमच्या खाली जे काही क्वेश्चन्स आलेले आहेत त्याचे आन्सर्स बघणार आहोत. आता सुरुवातीला साइड क्वेश्चन्स बघूया. क्वेश्चन नंबर 1, टू व्हॉट टू थिंग्स इज फ्रेंडशिप कंपेअर्ड. कोणत्या दोन गोष्टींशी मैत्रीची तुलना केलेली आहे त्याचं आन्सर आहे गोल्डन चेन अँड प्रिसियस ज्वेल इज कंपेअर्ड टू फ्रेंडशिप. क्वेश्चन नंबर 2, व्हॉट होल्ड्स फ्रेंड्स क्लोजली टुगेदर. याचं आन्सर आहे लव होल्ड्स फ्रेंड्स क्लोजली टुगेदर. क्वेश्चन नंबर 3, हाऊ लॉन्ग डज ट्रू फ्रेंडशिप लास्ट. याचं आन्सर आहे as long as memory lives true friendship last. Question number 4, which possession is more precious than gold. याचं आन्सर आहे to have an understanding friend is more precious than gold. आता आपण गोल्डन चेन या पोएमचा इंग्लिश वर्कशॉप बघूया. त्यामध्ये ॲक्टिव्हिटी नंबर 1, राईट द नेम्स ऑफ युअर क्लोजेस्ट ट्रू फ्रेंड व्हर्टिकली अँड प्रिपेअर अँड ॲक्रोस्टिक युझिंग एव्हरी लेटर इन द नेम. नावातील प्रत्येक अक्षराचे पहिले अक्षर उभ्याने मांडायचं आहे आणि तुमच्या सर्वात जवळच्या मित्राचे नावाचे ॲक्रोस्टिक जे आहे तर ते तयार करायचं आहे. या ठिकाणी फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ दिलेलं आहे रितेश या नावाचं ॲक्रोस्टिक बनवलेलं आहे. रितेशच्या आर पासून रिलायबल, आय पासून इन्स्पायरिंग, टी पासून ट्रस्टवर्दी, ई पासून एनकरेजिंग, एस पासून सपोर्टिव्ह आणि एच पासून हार्डवर्किंग दिलेला आहे. आता अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या जवळच्या मित्राच्या नावाचा ॲक्रोस्टिक तयार करायचा आहे. या ठिकाणी स्नेहा या नावाचा ॲक्रोस्टिक बनवून दाखवलेला आहे. बघा, स्नेहाच्या एस पासून सुपर, एन पासून नाईस, ई पासून एनर्जेटिक, एच पासून हॅपी आणि ए पासून ॲम्बिशियस. अशा प्रकारे तुम्ही ॲक्रोस्टिक तयार करायचं आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 2, टिक द करेक्ट बिफोर द करेक्ट स्टेटमेंट्स. जे वाक्य बरोबर आहे त्याच्यासमोर टिक मार्क करायचे आहे, बरोबरची खून करायची आहे. त्यामध्ये ए, टाइम कॅन डेस्ट्रॉय द ब्युटी ऑफ फ्रेंडशिप. हे सेंटेन्स बरोबर नाही आहे त्यामुळे इथे कोणतीही टिक येणार नाही. त्यानंतर बी, फ्रेंडशिप कॅनॉट बी बॉट ऑर सोल्ड. मैत्री ही विकत घेतली जाऊ शकत नाही किंवा विकली जाऊ शकत नाही. हे स्टेटमेंट करेक्ट आहे म्हणून या ठिकाणी करेक्ट टिक मार्क येईल. त्यानंतर सी, फ्रेंडशिप बाइंड्स द हँड्स टुगेदर. हे स्टेटमेंट जे आहे तर ते रॉंग आहे त्यामुळे इथे टिक मार्क येणार नाही. त्यानंतर डी, फ्रेंडशिप इज लाईक अ रिअल रेअर अँड प्रिसियस ज्वेल. हे स्टेटमेंट राईट आहे म्हणून इथे राईट टिक येईल. त्यानंतर ई, फ्रेंडशिप हॅज मोर व्हॅल्यू दॅन गोल्ड. हे स्टेटमेंट करेक्ट आहे म्हणून इथे करेक्ट टिक येईल. ॲक्टिव्हिटी नंबर 3, रीड द पोएम अँड कम्प्लीट द वेब. कविता वाचायची आहे आणि खालील वेब जो आहे तर तो पूर्ण करायचा आहे. फ्रेंडशिप इज कम्पेअर टू. मैत्रीची तुलना कशाची केलेली आहे, कोणत्या 6 घटकांशी केलेली आहे त्याचा आन्सर बघा. गोल्डन चेन, स्ट्रॉंग ब्लिस्ड टाय, ब्युटी, वर्थ फार मोर दॅन गोल्ड, प्राइसलेस गिफ्ट आणि प्रिसियस ज्वेल. याबरोबर फ्रेंडशिपची कंपॅरिझन जी आहे तर ती केलेली आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 4, से व्हाय फ्रेंडशिप इज कम्पेअर्ड टू द फॉलोइंग. मैत्रीची तुलना खालील गोष्टींशी का केलेली आहे. गोल्डन चेन याबरोबर का केलेली आहे. फ्रेंडशिप इज कम्पेअर्ड टू गोल्डन चेन बिकॉज इट लिंक्स आवर डिअर फ्रेंड्स टुगेदर. त्यानंतर बी, अ प्रिसियस ज्वेल, it is compared to precious jewel because it grows more precious as each year passes by. त्यानंतर सी, a priceless gift because it cannot be bought or sold. Activity number 5, refer to the poem and write down 5 reasons why friendship is the best gift anyone can give you. कवितेचा संदर्भ वापरून 5 अशी कारणं लिहायची आहे की फ्रेंडशिप मैत्री जी आहे तर हे सर्वात मौल्यवान असं गिफ्ट आहे असं का म्हटलेले आहे. याचे 5 कारणं जे आहेत तर ते आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत.
The number 1, it grows more precious as each year passes. Number 2, friendship links dear friends. Number 3, it grows more precious as each year passes. It binds you together with deep and true love. It gives us rich and happy memories. It can't destroy the beauty of friendship. अशा प्रकारे हे रिझन्स जे आहेत तर ते लिहायचे आहेत. ॲक्टिव्हिटी नंबर 6, राईट द वर्ड्स दॅट गो विथ द फॉलोइंग. प्रिसियस ज्वेल, किंडर्ड हर्ट्स, हॅपी मेमरीज, प्राइसलेस गिफ्ट, स्ट्रॉंग ब्लिस्ड टाय, अंडरस्टँडिंग फ्रेंड. ॲक्टिव्हिटी नंबर 7, मॅच द लाईन्स विथ द फिगर ऑफ स्पीच दे कंटेन. आता ओळी आणि त्या ओळींमध्ये कोणता फिगर ऑफ स्पीच, कोणता अलंकार आलेला आहे याच्या जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. आता पहिली लाईन आहे, फ्रेंडशिप इज अ गोल्डन चेन. यामध्ये कोणता फिगर ऑफ स्पीच, कोणता अलंकार आहे तर सिमिली. नंबर 2, दॅट कांट बी बॉट ऑर सोल्ड. यामध्ये एन्थेसिस हा फिगर ऑफ स्पीच आहे. नंबर 3, अँड लाईक अ रेअर अँड प्रिसियस ज्वेल. यामध्ये अलिटरेशन हा फिगर ऑफ स्पीच आहे. नंबर 4, फॉर ॲज लॉंग ॲज मेमरी लाईव्स. यामध्ये मेटाफर हा फिगर ऑफ स्पीच आहे. फॉर फ्रेंडशिप इज अ प्राइसलेस गिफ्ट. यामध्ये ही मेटाफर हा फिगर ऑफ स्पीच जो आहे तर तो आहे. अशा प्रकारे याच्या मॅचिंग याच्या जोड्या ज्या आहेत तर त्या लावायच्या आहेत. ॲक्टिव्हिटी नंबर 8, थिंक ऑन युअर ओन अँड से व्हाय ट्रू फ्रेंडशिप कॅन बी कम्पेअर्ड टू द फॉलोइंग. स्वतःचे विचार वापरा व खऱ्या मैत्रीची तुलना पुढील गोष्टींशी का करता येऊ शकते ते लिहायचं आहे. ॲन एव्हरग्रीन फॉरेस्ट. याबरोबर मैत्रीची तुलना का करता येऊ शकते ते लिहायचं आहे. एव्हरग्रीन ट्रीज इन द फॉरेस्ट आर आवर रिअल फ्रेंड्स. दे आर नेवर फेलिंग फ्रेंड्स. The forest purifies our environment and save us from pollution. They provide us many useful things like fruits, wood, medicines, etc. It gives us great joy by tending wild animals and birds. Man has unmatched and inseparable friendship with the evergreen forest. Number 2, an ever-flowing river. It is a never-ending friendship between man and the ever-flowing river. It is kind to all mankind. It suffers a lot to help people selflessly. It gives a motherly love to people and they look upon it as a mother. It flows and blows away the dirt, helping them to clean everything. Number 3, a rainbow after heavy rain. The friendship between the rainbow and man is indescribable. After the heavy rain, the sight of rainbow gives great joy and pleasure to people. The colors of the rainbow refresh their minds. Man is always eager to watch the rainbow like a cheerful friend. The rainbow displays the magic of nature and pleases all. Activity number 9, think and develop a story that leads to the conclusion a friend in need is a friend indeed. विचार करा व गरजेला उपयोगी पडतो तोच खरा मित्र या निष्कर्षापर्यंत नेणारी एक गोष्ट तयार करा. स्टोरी आहे बघा. A friend in need is a friend indeed. Aarti and Pooja were the best friends. Both were in standard 10. Both of them were good in studies and both were competitors for the first rank. Then a painful tragedy struck. Pooja met with an accident. Unfortunately, she lost her eyesight. Shocked at what had happened, Pooja lost all hopes and interest in study and everything. Aarti couldn't bear her mental condition.
She calmed her down and encouraged her and gave her confidence. She started helping her in her studies. She read aloud the lessons to her, and every evening they studied together. Being very intelligent, Pooja memorized everything Aarti taught her. She gave her exam with the help of a writer. Both the friends passed SSC with a distinction, much to everyone's admiration. All praised their exemplary friendship. Aarti proved that a friendship in need is a friend indeed. Thanks for visiting to our channel. Please like, share and subscribe our channel.